नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्ग 5वा या भागामध्ये बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये एक भाग येतो तुम्हाला की आरशातील प्रतिमा काय केलेलं असतं. या ठिकाणी एक चित्र दाखवलेलं असतं आणि या चित्राच्या समोर अशा प्रकारची ही आकृती काढलेली असते. हिला आपण आरसा समजायचं. ही आरशाची प्रतिमा आहे. तर हे जे चित्र आहे, ही जी प्रतिमा आहे, ही ह्या आरशात कशी दिसते. इथं 4 वेगवेगळ्या प्रतिमा काढलेल्या असतात. चारीमध्ये शोधायचे आपल्याला कशी दिसते. आता या ठिकाणी प्रत्यक्ष तुम्हाला पुस्तक दाखवणार आहे. तर पहा, या पुस्तकामध्ये हे एन अक्षर आहे. हे अक्षर कसं दिसतंय तर ही 1 नंबरची प्रतिमा आहे. हे नंबर 2 आहे. पहा, इथं फक्त एक रेष दिलेली आहे. इथं ही प्रतिमा उलटी झालेली आहे, म्हणजे उभी न राहता उलटी झालेली आहे. आता आपल्याला शोधायचे, हे तुम्ही पाहिली आकृती दिसली ना. आता मी काय करतो, ही प्रतिमा आरशात कशी दिसते हे आपण प्रत्यक्ष फळ्यावर पाहूया. तर ही आरशामध्ये जेव्हा एखादी आपण प्रतिमा पाहतो त्यावेळी काय होतं, खालचं वर आणि वरचं खाली असं काहीही होत नाही. पहा, वरचं खाली आरसा हा आपण आरसा जेव्हा पाहतो तेव्हा आपण आरसा असा पाहतो समोर, बरोबर आहे. त्यामुळं होतं काय, आरशामध्ये फक्त या बाजूचं त्या बाजूला दिसतं. ही जी बाजू आहे ही इकडे येते आणि ही बाजू इकडे जाते. आता मी ही उत्तर आकृती काढून दाखवलेली आहे. या यांचं इकडे काय झालेलं आहे पहा, ही जी उभी रेष आहे ही आकृती पलटली समजायची अशी. तुम्ही फक्त ही आकृती होती ही अशी पलटली. ही उभी बाजू या बाजूला गेलेली आहे. हा जो यांचा हा भाग आहे हा या दिशेला झुकलेला, तो तिकडे जाऊन या दिशेला झुकलेला आहे. पहा, याची दिशा बदलते फक्त. आणि ही जी उभी बाजू आहे ती इकडे आलेली आहे अलीकडची. अशा प्रकारे यांचं आरशामध्ये जे रूप आहे, आरशामध्ये जे प्रतिबिंब आहे ते अशा प्रकारचं दिसतंय. तर आपल्याला आता पुढची आकृती घ्यायची आहे. याच्यानंतर नेक्स्ट फिगर आपण घेऊया. आता या आकृतीमध्ये पहा, ही जी आकृती दिसते तुम्हाला, याच्यामध्ये काय आहे, या बाजूला एक रेष थोडी बाहेर निघाली आणि अधिकचं चिन्ह आहे. इथं गोल वर्तुळ आहे आणि खालच्या बाजूला गुणाकाराचं चिन्ह आहे. ही प्रतिमा तुम्हाला आरशात पाहिजे. आता ही पहिली प्रतिमा आपण कम्पेअर केली याच्याशी, तर काय झालेलं आहे, खालचं गुणाकाराचं चिन्ह इथं आलेलं आहे. असं आरशात होत नाही. आरशात मी तुम्हाला काय सांगितलं, फक्त इकडचं इकडं जाते. आता ही प्रतिमा पहा, या ठिकाणी काय वर गुणाकाराचं चिन्ह आलं, म्हणजे हे सुद्धा नाही होत. आता हे खालचं गुणाकाराचं चिन्ह अगोदर खालीच राहायला पाहिजे. इथं बेरजेचं चिन्ह खाली आलं पहा, ही सुद्धा नाही होऊ शकत. म्हणजे हे सेकंड प्रतिमा आहे. आता आपण हीच प्रतिमा या ठिकाणी मी तुम्हाला हिचं स्पष्टीकरण दाखवतो. हे पहा, इथं हा जो तो बाहेर आलेला भाग दिसतो, ही आकृती अशी झाली आरशामध्ये. अशी झाल्यानंतर हे अधिकचं चिन्ह इकडे गेलं. हा जो इकडं बाहेर निघालेला भाग होता तो हा आहे, हा दिसतोय. आता या बाजूला झुकलेला जो भाग होता हा इकडं आरशामध्ये पलटल्याबरोबर असं झालं की काय झालं, तो या बाजूला आणि हे जे शून्य आहे ते शून्य इकडं आलेलं आहे. म्हणजे हा जो भाग आहे, ही आकृती अशी पलटल्यामुळं या दिशेचं इथं दिसत आहे. आणि फक्त खालचा जो कर्व हा त्रिकोणाच्या बाहेर आलेला जो भाग होता असं पलटल्यामुळे काय झालं, या दिशेला झुकला. गुणाकाराचं चिन्ह मात्र खालच्या खालीच राहिलं, खालचं वर काही जात नाही आरशाच्या प्रतिमेमध्ये. आता आपण नेक्स्ट आकृती पाहूया. हे कर, या आकृतीमध्ये आता पहा, ह्या आरशाचं चिन्ह आहे आणि इथं खालच्या दिशेला बाणाचं टोक आहे. इथं खालच्या दिशेला वर्तुळ आहे. आणि आता ही पहिली आकृती जर पाहिली आपण तर हे इकडं आलेलं आहे, हे झाले. परंतु या ठिकाणी जे आहे या खालच्या टोकाला बाण दिसत नाही. ह्या पहिल्या आकृतीत पहा तुम्ही, खालच्या टोकाला बाण नाही, म्हणजे ही नाही होऊ शकत आकृती. दुसऱ्या नंबरमध्ये पहा, इथं वर दुसरंच काहीतरी आले, बाण उलटा झालेला आहे, खाली रेष आली. इथं दोन्ही ठिकाणी बाणाचं टोक आहे, ही सुद्धा आकृती नाही होऊ शकत. आता 3 आणि 4 ह्या 2 आकृत्या सारख्या दिसत आहेत, परंतु ह्या दोन्ही बरोबर आहे. हे बरोबरचं हे जे गोल आहे ते त्यांनी दिशा बदलली, ते डाव्या बाजूवरून उजव्या बाजूला आलं. या ठिकाणी सुद्धा उजव्या बाजूला आलेलं आहे. परंतु नेमकं काय झालेलं आहे, हे बाणाचं टोक ही दोन्ही दिशेला दोन्ही आकृत्यामध्ये वर आलेलं आहे. मग चूक काय झाली, तर हे जे क्रॉस दिसतो मधला तुम्हाला, हा क्रॉस जो दिसतो, हा क्रॉस आकृती जर म्हणजे काय झाली, आकृतीनं दिशा बदलली, तिची साईड बदलली, तर काय होतो,
हा या बाजूला झुकलेला पाहिजे इथं. आता आपण बोर्डवर ही आकृती समजून घेऊया. पहा, ही आकृतीचं उत्तर आहे. आता आपण हे जे खालचं टोक आहे ही आकृती अशी पलटली आणि हे आरशाचा म्हणजे अर्थच तो होतो की ही आकृती काय होते, डावी बाजू उजव्या दिशेला आणि उजवी बाजू डाव्या दिशेला जाते. आता ही बाजू इकडे गेली, हा खाली टोक आला बाणाचा. हे जे आहे गोल याच्या बुडाला खाली गोल दिसते आपल्याला तळाशी, तर ते काय झालं, असं पलटल्यामुळं हे तिकडे गेल्यामुळं हा जो आरो आहे तो अलीकडे आला, वर आला. हा गोल या दिशेला होता तो या दिशेला आला आणि ही जी रेष आहे ही अशी झुकलेली आहे. आता आकृती अशी केल्यानंतर हे खालचं टोक जे आहे ते असा म्हणजे दिशा बदलतं आणि या बाजूला येतं, म्हणून हे उत्तर आहे. आता आपण नेक्स्ट आकृती पाहूया. आता ही जी आकृती आहे हिला आपल्याला हे आरशामध्ये पाहायचं आहे. पहा, ही आकृती या बाजूला झुकलेली आहे आणि इथं बाणाचं टोक आहे आणि हे बाजूला जे आहे ही पताकाची एक आकृती आहे, ती खालच्या दिशेला आहे. आता ही आकृती अशी पलटी होईल. आता इथं झाली पलटलेली आहे पण दोन्ही ठिकाणी पताका दाखवते, म्हणजे ही आकृती नाही, इथंच हिला रिजेक्ट करून टाकायचं. परत हे जे कर्व आहेत या आकृतीत दोन्ही एकाच दिशेला झुकलेले दाखवते, ते सुद्धा नाही. आणि या ठिकाणी हा कर्व आहे हा सुद्धा होऊ शकत नाही, कारण इथं दोन्ही पताका आहेत. हे दोन्ही आपल्या ह्या आकृतीत प्रश्न आकृतीत काय दिलेलं आहे, एक ॲरो आहे, बाणाचं टोक आहे, तेच टोक आपल्याला शोधायचे. तर ह्या 3 नंबर आकृतीमध्ये हे वरचा बाण वरच राहतो, फक्त दिशा बदलतो. आपल्याला आरशामधल्या प्रतिमेत एक गोष्ट लक्षात घ्यायची की वरचं खाली आणि खालचं वर नाही होणार, फक्त उजवी बाजू डावीकडे आणि डावी बाजू उजवीकडं, अशा प्रकारे आरशामध्ये प्रतिमा बदलताना आपल्याला दिसत आहेत. ही बाजू खाली आली. आता ही 3ऱ्या नंबरची प्रतिमा आपण फळ्यावर समजून घेऊया. या ठिकाणी पहा, ही जी आकृती आहे इथं जी बाण आहे ही आकृती अशी पलटली. ही आकृती अशी आहे की काय झाली, या ठिकाणी या आरशामध्ये अशी उलटी झालेली आहे. तर हा जो बाण आहे असा पलटल्याबरोबर वर गेला, ही आकृती अशी झाली. हा ॲरो इथं गेलेला आहे वर. हा जो पताका आहे हा या दिशेला झुकलेला होता, तो या दिशेला झुकलेला आलेला आहे. आणि आता हे पहा, हे असं पलटल्यानंतर पहा तुम्ही, हे जे चिन्ह आहे हे असं पलटल्याबरोबर काय झालं, वर गेलं आणि हे खाली जे चिन्ह होतं ते या दिशेला आलं, म्हणजे याची आरशातील ही प्रतिमा आहे. आता आपण दुसरी आकृती समजून घेऊया. आता या ठिकाणी 1 हा इंग्रजी अंक आपण जसं पाहतो तसं इथं दिलेला आहे. ही आकृती दिसते आपल्याला, हा आरसा आहे. आता ह्या पहिल्या आकृतीत काय झालं, 1चं हे वरचं टोक वाकडं केलेलं आहे, असं होऊ शकत नाही. दुसऱ्या आकृतीत काय झालं, 1चा हा पायच गायब झालेला आहे. तिसरी आकृती 1ची उभी होती ती आडवी झालेली आहे. असं आरशात होतं का, तर नाही होत. मग आरशात काय होतं, 1चं हे टोक या दिशेला जातं. मी तुम्हाला फ्री हँड्समध्ये फळ्यावर समजून सांगतो. हे जे 1 आहे, 1चं ही आकृती अशी पलटली आरशामध्ये, हे जे टोक आहे याने काय झालं, पलटल्यामुळं या दिशेला गेलं. मात्र हे जे खालचा जो बेस आहे पलटला तरी सारखाच आहे. अलग लक्षात, ह्याच्यात काय बदल होणार आहे, फक्त इकडं काही वेगळी आकृती असती तर ती आपल्याला इकडे दिसली असती, परंतु या आकृतीमध्ये तसं काहीच नाही. जशी सेम आकृती आहे तशीच दिसते आणि हा उभा भाग सुद्धा जशाला तसा आपल्याला दिसतो. याच्यानंतर आपण दुसरी आकृती पाहूया. या ठिकाणी आपल्याला जी आकृती आहे एक स्वास्तिकचं चिन्ह आहे आणि ह्याच्याकडे थोडं बारकाईनं पाहिजे. इथं त्रिकोण आहे, इथं अर्धवर्तुळ आहे, इथं जो त्रिकोण आहे त्याचा काटकोन वर दिसतो, या त्रिकोणाचा काटकोन खाली दिसतो, हे अर्धवर्तुळ वर तोंड करून आहे. आता आपल्याला ही आकृती अशीच पलटवायची. आता इथं पलटली तर पहा, ही जी बाजू आहे ती या दिशेला यायला पाहिजे, परंतु हा जो इथं अर्धवर्तुळ आहे तो इथं उभा राहिलेला आहे आणि असा होऊ शकत नाही. तो म्हणजे खालच्या बाजूला त्याचा प्लेन भाग आहे, त्यामुळे ही आकृती असूच शकत नाही. आता मग काय होईल, आता परत आपण या आकृतीमध्ये पाहू. इथं मग आपल्याला इथं काय दिसते पहा. अगोदर आपण सगळ्या आकृत्या चेक करू आणि मग आपण ठरवूया. इथं हे उभी राहिलेली दिसते आकृती. ही या ठिकाणी त्रिकोण आहे, या ठिकाणी त्रिकोण आहे, परंतु हा जो त्रिकोण आहे हा या बाजूला गेल्यानंतर हा काटकोन खाली यायला पाहिजे होता. याचा काटकोन खाली आहे तर इथं काय झालेलं आहे, इथं या दिशेला आला आहे, त्यामुळे ही आकृती नाही होऊ शकत. इथं आपण पलटल्यानंतर असाच त्रिकोण, 2 त्रिकोण सारखे दिसत आहेत, हे सुद्धा नाही होऊ शकत. मग या ठिकाणी पहा, आता ही आकृती जेव्हा आपण पलटून घेतो त्यावेळी काय होतं की अशी आकृती ही अशी झाली. त्यावेळेस पहा, आता हे जे वर्तुळ आहे हे वर गेलेलं आहे. हा जो आता
हा काटकोन आपल्याला या दिशेला यायला पाहिजे होता, पण इथं काय झालेलं आहे, हाच त्रिकोण वर दाखवत आहे, त्यामुळं ती आकृती नाही होऊ शकत. मग आपण आता ही काय करू, ही आकृती फळ्यावर एकदा समजून घेऊया. मी मुद्दाम या ठिकाणी तुम्हाला उत्तर नाही सांगितलं, मी थोडंसं तुम्हाला ठेवलेलं आहे, कारण ही आकृती थोडीशी क्लिष्ट आहे, म्हणून आपण फळ्यावर पाहूया. चला, तर पहा, ही जी स्वास्तिक आहे ते असं झालेलं आहे. आता लक्षात घ्या, तुम्ही माझ्या हाताकडे लक्ष द्या, हे असं झालेलं आहे. आता इथं लक्ष ठेवा, एका एका बिंदूवर लक्ष ठेवा. ही जी बाजू आहे, फक्त एवढंच लक्षात घ्या, हे असं झाल्यानंतर हा जो त्रिकोण आहे हा काय झाला, वरच्या दिशेला गेलेला आहे. आलं का लक्षात? हा तसाच हा वर आहे, हा वर आहे. त्यानंतर आता हे असं केल्यानंतर हे अर्धवर्तुळ इकडे तोंड करून आहे, ते इकडे गेलेलं आहे. त्याच्यानंतर हा हे खालीच आहे, मात्र ह्या दिशेला आहे ते या दिशेला आलेलं आहे. त्याच्यानंतर हे जी रेषा आहे ती इकडे आहे, ती इकडे या बाजूला आलेली, आणि हे वर्तुळाची हे सुद्धा ही जी प्लेन बाजू आहे ती या बाजूला आलेली. आकृतीमध्ये 1 नंबरची जी आकृती मी तुम्हाला दाखवली होती ती आकृती हे याचं उत्तर आहे. आता ही 3ची आकृती दिसते, या ठिकाणी आरशाचे प्रतिबिंब आहे. ही आकृती पलटल्यानंतर आपल्याला काय दिसतं पहा, या पहिल्या उत्तरात हे जे वरचा प्लेन सरळ रेषा आहे ती उलटी म्हणजे या दिशेला गेली, हे तोंड या दिशेला गेलेलं, फक्त याने दिशा बदलली. इथं काय झालं, इथं याने काय केलं, खालचं वर आणि वरचं खाली झाली, त्याच्यामुळे ही नाही होऊ शकत. या ठिकाणी त्यांनी काय केलं, खालीच झोपवली या आकृतीला. इथं काय केलेलं आहे, हे वरचं टोक खाली घेतलेलं आहे, त्यामुळे तेही नाही होऊ शकत. या सुद्धा ठिकाणी वरचं टोक खाली घेतलेलं आहे. आता ही आकृती इथं जर आपण समजून घेतली तर पहा, ही जी प्लेन बाजू आहे सरळ दिसते तुम्हाला, ही बाजू या बाजूला झाली, इकडचं तोंड इकडे झालेलं आहे, हे जे गोल आहे तो इकडे आहे, हे सरळ आकृती अशी झालेली आहे. त्यामुळे याचं प्रतिबिंब आरशामध्ये अशा प्रकारचं दिसते. याच्यानंतर दुसरी आकृती आपण घेऊया. वर्तुळ नाव या ठिकाणी POOR हे नाव आहे, हे आरशात पाहायचे आपल्याला. हे पहा, हे आर इकडं आलं, पण जसं आर आहे तसंच राहिलं, त्यामुळे या ठिकाणी हे असं होऊ शकत नाही. आणि पी सुद्धा तसंच राहिलं, कारण पीचा जो कर्व आहे तो तशाला तसा राहिलेला आहे. त्यामुळे फक्त त्यांनी काय केले, या आकृतीत हे आर इकडे घेतलं आणि इकडचं पी इथं घेतलं, त्यामुळे ही नाही होऊ शकत. या ठिकाणी आर बदललेला आहे, परंतु पी तसेच आहे, त्यामुळे ही सुद्धा नाही होऊ शकत. या ठिकाणी आर तसंच ठेवलेलं आहे. आता ही आकृती पहा 4 नंबरची, हिला आपण त्या ठिकाणी समजून घेऊया. हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. इथं आरचं सुद्धा दिशा बदललेली आहे, म्हणजे उजवीकडच्या डावीकडे झालेला आहे, आणि पीचा सुद्धा हा जो कर्व आहे तो पाठीमागे गेलेला आहे. या आकृतीत हा जो पी उभा आहे हा काय झाला, असं झाल्यामुळं आता ही आकृती अशी झाली, लक्षात घ्या. आता या ठिकाणी आकृती काढताना माझ्याकडनं इथं पी आला होता आणि इथं आर झाला होता. आता पहा, करेक्ट आकृती काय आहे, तर हे असं केल्याबरोबर हा पी या बाजूला गेला, परंतु पीचा जो हा कर्व आहे, हा जो कर्व दिसतो, हा कर्व इकडून आलेला असतो. हा ओ हे ह्याच्यात काहीही बदल होत नाही, हे जशाला तसे दिसतात, असं केलं तरी तसेच दिसतात, ओला काही अडचण. हा जो आर आहे आणि आरचा हा असा वर्तुळ आणि ही रेषा आहे, ती सुद्धा काय झाली, असं केल्यामुळं हा सुरुवातीला असलेला पी शेवटी गेला, आणि ओ मध्ये तसेच आहेत, परंतु हे ओ आणि हे ओ असं बदल होतो त्याच्यामध्ये, परंतु तो जाणवत नाही आपल्याला शून्याचा आणि ओचा बदल. आता आर जो आहे हा इकडं होता असा कर्व आणि तिरपी रेष, ती आता या बाजूला कर्व आणि अशी तिरपी रेष, अशा पद्धतीचं पुअर हे नाव आरशामध्ये आपल्याला असं दिसतं. तर तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये खूप आकृत्या आहेत आरशातील प्रतिमा. तुम्हाला ही संकल्पना जेव्हा समजेल आरशातील प्रतिमा आपण कशी शोधायची, त्यावेळी तुम्ही या आकृत्या काढा, अजून भरपूर सराव करा, आणि काही अडचण आली तर तुमच्या मार्गदर्शकाला शिक्षकाला विचारल्यानंतर त्या ठिकाणी तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतील. धन्यवाद.